तर बघा काय माहिती आहे, केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षाची सुरुवात आनंदाची बातमी घेऊन आली आहे. वाढत्या महागाईचा विचार करून सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात 3% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात मोठी वाढ होणार असून यासोबत मागील काही महिन्याची थकबाकी देखील मिळणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून 2 वेळा जानेवारी आणि जुलै महिन्यात सुधारित केला जातो. ताज्या आकडेवारीनुसार कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात 3%ची वाढ करण्यात आली आहे. मागे भत्त्यात 3%ची वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनानुसार पगारात फरक पडणार आहे. मागे भत्ता वाढवण्याचा निर्णय ग्राहक किंमत निर्देशांक CPIWच्या आकडेवारीवर आधारित असतो. एक कामगार मंत्र्याची भूमिका देशातील औद्योगिक कामगारांसाठी लागणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या किमतीच्या आधारे ही आकडेवारी ठरवली जाते. 2 कॅबिनेट मंजुरी. ग्राहक किंमत निर्देशांकाची आकडेवारी वाढली की केंद्रीय कॅबिनेट यावर चर्चा करून मागे भत्ता वाढवण्यास मंजुरी देते. मागे भत्त्याच्या वाढीसोबतच कर्मचारी संघटना 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची मागणी करत आहे. सध्या 7व्या वेतन आयोग लागू असून नियमानुसार दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो. 8व्या वेतन लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या किमान वेतन मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे जीवनमान अधिक सुधारण्यास मदत होईल. वाढत्या महागाईच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांची वाढ अत्यंत दिलासादायक ठरली. 1 जुलै 2025 पासून लागू होणारा हा वाढीव भत्ता आणि थकबाकी यामुळे कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात एक मोठी रक्कम जमा होणार आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.